तर मित्रो 2 BHK मधला हा आहे हॉल, 950 स्क्वेअर फूटचा हा बंगलो आपण आता एंट्री केलेली आहे किचनमध्ये आणि किचनसुद्धा अतिशय बेडरूम आणि वॉशरूम। आता आपण जाऊया वरच्या फ्लोअरवरती आणि हा अशा प्रकारे आता आपण प्रवेश केला आहे तो यशोदय नगर या सोसायटीमध्ये। या सोसायटीला म्हणजेच रॅन्कोज कोकणात बंगला यांच्या या साईडला अनुभव असा आहे की इथला एकदम निसर्गरम्य वातावरण, इथलं एकदम शांत, एकदम इथे आल्यानंतर एकदम मूड प्रसन्न असतं, मन प्रसन्न होतं। आणि आम्हाला जो बंगला दिला राणे साहेबांनी तो एकदम मस्त, म्हणजे आम्हाला आमच्या मनाचा जो बंगला होता, आमच्या मिसेसच्या मनाचा बंगला होता, तो एकदम मला सुंदर, तोच का आमचा खर्च होतोय, बाकी आम्हाला इथे कसलाच खर्च झालेला नाही। सगळी त्यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली संडास बाथरूमपासून, आणि आम्हाला त्यांनी चावी हातात दिली, कलरपासून त्यांनी सगळं दिलेलं आम्हाला इकडे, कलरपासून पाणी टाकीपर्यंत नळ। मित्रो आता इथे तुम्ही पाहू शकता, अंदाज घेऊ शकता की कशा प्रकारे इथला परिसर असणार आहे। तो हा एक 1 BHKचा बंगला आहे, त्यानंतर हा सुद्धा 1 BHKचा बंगला आहे। ओके, जसे जसे पुढे याल तशी मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो। आता सर, म्हणजे आता जे एखाद्याला लोन करायचं असेल, मग हे लोन करण्यासाठी तुम्ही पण मदत करता का? संपूर्ण मदत आम्ही आमच्या ऑफिसद्वारे करतो। ओके, लोनची सगळी प्रोसिजर वगैरे कंप्लीट करून देतो। जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, आज मी आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील रॅन्कोज कोकणात बंगला यांच्या साईटवरती। मित्र हो, रॅन्कोज कोकणात बंगला यांची खासियत म्हणजे की यांनी आतापर्यंत जवळजवळ 27,000 झाडांची लागवड केलेली आहे। तसंच मित्र हो, आपल्या कोकणातील चाकरमान्यांसाठी यांनी जवळजवळ 350 फॅमिलींना बंगल्याचं पोझिशन दिलेलं आहे। ते बंगल्याचं पोझिशन देत असताना त्या बंगल्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा लावून त्यांना चांगली बाग डेव्हलप करून दिलेली आहे, आणि यामार्फत त्यांनी जवळजवळ 27,000 झाडांची लागवड केलेली आहे, आणि चांगल्या प्रकारे सांभाळसुद्धा आता त्या झाडांचा होत आहे। रॅन्कोज कोकणात बंगला यांची टॅगलाईनच अशी आहे की आम्ही झाडं लावतो आणि झाडांच्या सुरक्षेसाठी एक छोटंसं घर देतो। तर मित्रो, आता माझ्या मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता, इथे हे बघा, हे सुद्धा एक घर आहे, बंगलो बोलू शकता तुम्ही। हे आपल्या एका कोकणातील कुटुंबाचं घर आहे, आणि इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहेत ना झाडं वगैरे लावून दिलेली आहेत ती। ओके, आणि तसंच आतमध्ये बघाल तर चिकूचं झाड आहे, त्याचप्रमाणे काजूचं झाड आहे, आणि त्यांना आहेत ना चिकूच्या झाडावरती खूप सारे चिकूसुद्धा धरलेले आहेत। तसंच मित्रो, आता आपण यांच्या रॅन्कोज कोकणात बंगला यांच्या अजून काही ठिकाणी बंगलोज आहेत, ते सर्व आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ मित्र हो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्र हो, या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की 2010 मध्ये ह्या बंगलोचं पोझिशन घेतलेलं होतं। ओके, त्यानंतर आता इथे अशा प्रकारे ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळत आहेत। इथे माड आहेत, तसंच केळीची झाडं आहेत, आणि इथे आपल्याला एक नीरफणस, काही ठिकाणी विलायती फणससुद्धा याला बोललं जातं। तर अशा प्रकारची पोपळीची झाडं आहेत। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची आहेत ना, ज्यावेळी आपण आपली प्रॉपर्टी घेतो, बंगलो घेतो, तर त्यावेळी तुम्हाला सर्व झाडं वगैरे लावून दिली जातात। रॅन्कोज कोकणात बंगला या साईटवरची ही एक मोठी अशी विहीर आहे, आणि ही विहीर आहेत ना जवळजवळ 35 फूट खोल आहे, आणि आपण अशी त्याची रुंदी बोलाल तर एक साधारण 25 फूट आहे। तर एवढी मोठी ही विहीर आहे, आणि ही विहीर बघाल तर आता पूर्ण भरलेली आहे, आणि तसंच उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीला मुबलक असं पाणी या ठिकाणी असतं। आता ह्या बंगल्याच्या परिसरामध्ये मित्र हो आपण पाहू शकतो, हे बघा, पहिलं त्या ठिकाणी एक फणसाचं झाड आहे, त्याच्यानंतर इथे ही 2 सागाची झाडं आहेत, त्याच्या बाजूला आंब्याचं झाड आहे, त्याच्या पलीकडे परत सागाचं झाड आहे। अशा प्रकारे आहेत ना या सर्व झाडांची लागवड आपल्याला या ठिकाणी केलेली दिसून येते।
तर मित्रहो, आता आपण प्रवेश केला आहे तो यशोदय नगर या सोसायटीमध्ये. या सोसायटीला म्हणजेच रॅन्कोज कोकणात बंगला यांच्या या साईटला साधारण 3 ते 4 वर्षे झालेली आहेत. सर्वप्रथम आपण ही यशोदय नगर सोसायटी कशी आहे ती पाहून घेऊया. बघा मित्रहो, रॅन्कोज कोकणात बंगला यांचा हा प्लॅन मला खरोखर खूप आवडला. सोसायटीमध्ये डांबरीकरण असलेला रोड देण्यात आला आहे. घर फक्त द्यायचे म्हणून देण्यात आलेले नाही, तर त्याच्या आजूबाजूला प्रशस्त अशी जागा देण्यात आली आहे. अंगण हे कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याचा विचार करून इथे अंगण पण आपल्याला देण्यात आलं आहे आणि अंगणात मस्तपैकी झाडांची लागवड सुद्धा करून देण्यात आलेली आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत रॅन्कोज कोकणात बंगला यांच्या. त्या सर्व गोष्टींची आता आपण एक एक करून माहिती घेऊया. या अगोदर आपण जी सोसायटी पाहिली, म्हणजे जे बंगले पाहिले, प्रॉपर्टी पाहिली, ती होती विष्णू सृष्टी सोसायटी, ज्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांना सर्व बंगल्यांचे पोझिशन मिळालेले आहेत. आणि तसंच आत्ता आपण ज्या सोसायटीमध्ये आहोत, तर हे आहे यशोदय नगर. आणि इथे पण आहेत ना बऱ्यापैकी सर्व बंगलोंचं पोझिशन मिळालेलं आहे त्यांच्या कुटुंबांना. पण इथे आता एक 2 BHK बंगला या ठिकाणी पोझिशनसाठी रेडी होत आहे. तर 2 BHK बंगला कशाप्रकारे असतो याचा तुम्हाला अंदाज येईल. तर चला माझ्याबरोबर. तर मित्रो, इथे आता तुम्ही पाहू शकता, हे बघा आता पोझिशनसाठी हा बंगला रेडी होत आहे. इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा, हे अशा प्रकारचा हा बंगल्याच्या बाहेरचा परिसर असणार आहे. आणि तसंच इथे आता झाडांची लागवडसुद्धा केलेली आहे. हे बघा इथे आता, तसंच मागच्या साईडला ही अशी झाडांची लागवडसुद्धा आता इथे हळूहळू अजून सुद्धा झाडं या ठिकाणी लावली जातील. तर मित्रो, 2 BHK मधला हा आहे हॉल. 950 स्क्वेअर फूटचा हा बंगलो आपल्याला मिळतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अतिशय प्रशस्त असा आपल्याला हॉल या ठिकाणी मिळतोय. तर तसंच इथे फ्रंट साईडला ही एक खिडकी आपल्याला पाहायला मिळते. हा समोरचा परिसर अशा प्रकारे आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या साईडला ही एक खिडकी आपल्याला पाहायला मिळते. आता आपण किचन पाहूया कशा प्रकारे आहे तो. हे बघा, आपण आता एंट्री केलेली आहे किचनमध्ये. आणि किचनसुद्धा अतिशय कम्फर्टेबल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एल आकाराचा हा किचन आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे इथे टाईल्स वगैरे, त्यांची डिझाईन वगैरे पण आपण पाहू शकता, खूप सुंदर आहे. इथे फ्रंटला इथे किचनमध्ये खिडकी आपल्याला पाहायला मिळते. आणि समोरच्या साईडला हा एक बंगलो आहे. हे झालं किचन. ओके. आणि त्याचप्रमाणे इथे आहे आणि आता आपण पाहूया, हा आहे बेडरूम. तर इथे आपल्याला बेडरूम पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी एक विंडो आपल्याला मिळते. आत्तापर्यंत आपण पाहिला हॉल, किचन, एक बेडरूम आणि वॉशरूम. आता आपण जाऊया वरच्या फ्लोअरवरती. आणि हा अशा प्रकारे मस्तपैकी एक सुंदर असा जिना आपल्याला मिळतो, जो हॉलमधूनच आपण बेडरूममध्ये जाऊ शकतो. एक बेडरूम खालती आहे आणि एक बेडरूम आपल्याला वरच्या साईडला मिळतो आहे. तर हा बघा 2 BHK मधला हा आहे दुसरा बेडरूम. एकूण 950 स्क्वेअर फूटचा हा बंगला आहे, ज्याच्यामधला हा दुसरा बेडरूम आपण पाहतोय. 8 बेडरूम आपण बोलू शकतो. याच्यामध्ये आपल्याला या बेडरूममध्ये इथे एक बेसिन सुद्धा मिळतोय. आणि त्याचप्रमाणे इथे आहे हा वॉशरूम प्लस टॉयलेट.
फर्स्ट फ्लोअरवरती हा एक बेडरूम आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला आपण इथून एंट्री करू शकतो ती म्हणजे टेरेसवरती. तर आता आपण टेरेसवरती आलो आहोत. हा आहे ओपन टेरेस. जर बाय चान्स जर तुम्हाला ओपन टेरेस नको असला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या बंगलोवरती हे बघा इथे आहेत ना शेड टाकलेली आहे. अशा प्रकारची जर तुम्ही शेड टाकलात तर एक तो मल्टीपर्पज टेरेस आपण करू शकतो, होऊ शकतो. इथे आता तुम्ही पाहू शकता काही बंगलोंवरती आहेत ना तशा प्रकारे शेड टाकलेले आहे. समोरच्या बंगल्यावरती सुद्धा पाहू शकतो. त्या साईडला एक दुसरा बंगला आहे तिथे सुद्धा आपण पाहू शकतो शेड टाकलेले आहे. तर अशी शेडसुद्धा आपण करून घेऊ शकतो. तसंच मित्र आता तुम्ही पाहू शकता हे बघा इथून खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. मस्तपैकी हिरवागार असा निसर्ग झालेला आहे. समोरच्या साईडला दोन मोठे असे डोंगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्र हो रॅन्कोज कोकणात बंगला तर यांच्या साईटचा आता मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो. मित्र हो मी आता आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरती. हे बघा हे आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन. ओके इथून आता आपल्याला हाकेच्या अंतरावरती म्हणजे साधारण एक 2 ते 3 मिनटाच्या अंतरावरती श्री स्वामी समर्थ नगर आहे आणि याच ठिकाणी रॅन्कोज कोकणात बंगला यांची आता ही साईट सुरू आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे इथे आता नवीन जी साईट सुरू आहे तर तिथे कशाप्रकारे बंगले वगैरे बंगल्याचं काम वगैरे सुरू आहे ते. आणि त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मित्र हो म्हणजे इथून गोवा हे अवघ्या 12 किलोमीटरवरती आहे आणि त्याचप्रमाणे गोव्यामध्ये जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते अवघ्या 32 किलोमीटरवरती आहे. तिथूनसुद्धा तुम्हाला यायला या ठिकाणी सोपं जाऊ शकतं. आणि तसंच रेल्वेतून उतरलात की एक गाडीने तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये गाडीने तुम्ही श्री स्वामी समर्थ नगर रॅन्कोज कोकणात बंगला या साईटवरती जाऊ शकता. चला तर मित्र हो आता मी आहेत ना तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दाखवतो कशाप्रकारे आपण या स्टेशनवरून तिथपर्यंत जाऊ शकतो. हे बघा हे आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन आणि इथून आता आपल्याला श्री स्वामी समर्थ नगर या ठिकाणी जायचं आहे. आता आपण प्रवेश करत आहोत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ नगर ह्या सोसायटीमध्ये. ह्या सोसायटीमध्ये आता मोठ्या प्रमाणात बंगल्यांचे काम सुरू आहे. जर कोकणकरांना किंवा आपल्या चाकरमान्यांना त्यांचं स्वतःचं घर घ्यायचं असेल तर आता ही सुवर्ण संधी आपल्याला मिळत आहे. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तर मित्र हो या ठिकाणी आता आपल्याबरोबर आहेत दादा आणि वहिनी. तर नमस्कार दादा. नमस्कार दादा तुमची सर्वप्रथम आम्हाला ओळख करून द्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं गाव कुठलं आहे तर त्याबद्दल पण आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार माझं नाव महेश रामचंद्र पाटकर आणि माझी पत्नी सौभाग्यवती मानसी महेश पाटकर. हे आम्ही इथं रॅन्कोज कोकणात बंगला घेतला. याचं कारण असं की माझं मूळ गाव आहे हे कुडाळ पाटपडे माझं घर आहे. पण आमचं एक माझ्या मिसेसचं माझ्या पत्नीचं एक स्वप्न होतं की आपलं माणसं एक स्वतःचं घर व्हावं. आणि आमचे मित्र सुधीर नाईक यांनी आम्हाला इथलं एक जागा दाखवली, स्पॉट दाखवला. आम्हाला ते एकदम ठीक वाटलं. आम्ही आमचे श्रीधर राणे साहेब यांनी आम्हाला ते बंगला सगळं प्रोडक्ट आम्हाला सगळं दाखवले, रेट सांगितलं आम्हाला. आणि आम्हाला ते एकदम रिच वाटलं, म्हणजे एकदम चांगलं वाटलं की आम्हाला ते परवडण्याचं घर होतं.
आणि ते आम्ही घेतलं. आमचं स्वप्नपूर्ती होतं म्हणजे मिसेस आमचं की आपलं स्वतः ते घर व्हावं. ते आज आमच्या राणेसाहेबांनी आम्हाला पूर्ण करून दिल्याबद्दल आम्ही श्री राणे साहेबांचे बरोबर आभार आणि धन्यवाद देतो. धन्यवाद साहेब. म्हणजे तुमचा एक रँकोज कोकणातला बंगला, तर यांच्याशी अनुभव कसा होता तुमचा? इथला अनुभव असा आहे की इथला एकदम निसर्गरम्य वातावरण, इथलं एकदम शांत, एकदम इथे आल्यानंतर एकदम मूड प्रसन्न असं, मन प्रसन्न होतं. आणि आम्हाला जो बंगला दिला राणेसाहेबांनी तो एकदम मस्त, म्हणजे आम्हाला आमच्या मनाचा जो बंगला होता, आमच्या मिसेसच्या मनाचा बंगला होता, तो एकदम मला सुंदर आवडला आणि खूप छान आहे. वातावरण खूप छान आहे, बरं वाटतं. आणि मग तुम्ही मूळचे कुडाळचे आणि आता हे तुमचं स्वतःचं घर, आणि त्याचप्रमाणे मग तुम्ही कामानिमित्त कुठे असता काय? मी राहायला मुंबई मालाडमध्ये आहे. माझा फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे आणि माझ्या कॅटरिंगचा धंदा आहे. पण असं आम्हाला असं वाटलं की चला एक स्वतःचं घर असावं, कोकणात असावं. बरोबर. आणि आम्हाला नेमकं रेनकोटचा आम्हाला ॲड्रेस भेटला. सांताक्रूज ऑफिस गेलो आम्ही, तिकडे डिस्कस केलं. त्याच्यात आम्हाला राणेसाहेबांनी जो रेट सांगितला तो आम्हाला एकदम नॉर्मल रेट वाटला. मग त्या रेटमध्ये आम्हाला स्वतःची त्यांची जागा, त्याच्यात त्यांनी बांधून देणार, लाईट पाणी नळ कनेक्शन हे त्यातच देणार. आम्हाला 1 रुपयाचा त्रास नाही, फक्त येण्या जाण्याचा त्रास आहे म्हणजे बघायच्यासाठी. तोच आमचा खर्च होतोय, बाकी आम्हाला इथे कसलाच खर्च झालेला नाही. सगळी त्यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली संडास बाथरूमपासून, आणि आम्हाला त्यांनी चावी हातात दिली. कलरपासून त्यांनी सगळं दिलेलं आहे आम्हाला इकडे. कलरपासून पाणी टाकीपर्यंत नळ कनेक्शन आहे, लाईट कनेक्शन आहे, मीटर कनेक्शन आहे, सगळं गेट आहे, साईडचा गेट आहे, हे नळ बाहेरचा नळ आहे, वृक्ष हे तुळस वृंदावन त्यांनी दिलेले आहे. हे सगळे त्यांनी आम्हाला दिले. आम्हाला कसलाच खर्च झालेला नाही आहे, फक्त आम्हाला खर्च होतो येण्या जाण्याचा. बाकी सगळं राणेसाहेबांनी दिलं आहे. आम्ही रेनकोचं आणि राणेसाहेबांचं आणि त्यांच्या मिसेसचं आम्ही खरं धन्यवाद देतो त्यांना. धन्यवाद साहेब, खूप चांगलीशी माहिती आम्हाला दिल्याबद्दल आणि तुमचा अनुभव आमच्याशी शेअर केल्याबद्दल. तर मित्रहो, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की कोकणातल्या खूप साऱ्या चाकरमान्यांना आहेत ना रँकोज कोकणातला बंगला, तर यांच्या प्रोजेक्ट थ्रू आहेत ना खूप कुटुंबांना आपलं स्वतःचं घर मिळालं आहे. आणि आता याचा एक अनुभवसुद्धा आम्ही तुमच्याशी शेअर केलेला आहे. असं जर अजून कोणाला कोकणातल्या फॅमिलीला जर घर घ्यायचं असेल, त्यांच्या स्वप्नपूर्ती करायची असेल घराची, तर तुम्ही आहेत ना रँकोज कोकणातला बंगला यांच्याशी संपर्क साधू शकता. आत्तापर्यंत आपण फेज 2 पाहिलेले आहेत रँकोज कोकणात बंगला यांचे. म्हणजे पहिल्यांदा आपण पाहिलं ते विष्णुसृष्टी, त्याच्यानंतर यशोदय नगर, आणि आता फेज 3 कशाप्रकारे या ठिकाणी काम सुरू आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. आणि या सोसायटीचं नाव आहे श्री स्वामी समर्थ नगर. तर आता आपण आहोत श्री स्वामी समर्थ नगर या ठिकाणी. इथे मित्र तुम्ही पाहू शकता, हे बघा, हे आहेत ना सर्व बंगले वगैरे तयार झालेले आहेत आणि याचं पोझिशन त्यांच्या मालकांनी घेतलेलं सुद्धा आहे. तर इथे एकूण आहेत ना 52 बंगले आहेत आणि त्यामधल्या काही बंगल्यांचं पोझिशन हे त्यांच्या मालकांनी घेतलेलं आहे. तर मित्र आता इथे तुम्ही पाहू शकता, अंदाज घेऊ शकता की कशाप्रकारे इथला परिसर असणार आहे. तो हा एक 1 BHKचा बंगला आहे, त्यानंतर हा सुद्धा 1 BHKचा बंगला आहे. ओके, जसे जसे पुढे याल तशी मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो. आता इथे मित्र रँकोज कोकणात बंगला या ठिकाणी आहेत ना छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा विचार केलेला आहे. जसं की आता तुम्ही पाहू शकता, हे बघा, हे या ठिकाणी मीटरसुद्धा आहेत ना बाहेरच देण्यात आलेला आहे. म्हणजे जर रीडिंग वगैरे घेणारा कोण आला तर बाहेरूनच रीडिंग घेऊन तो जाऊ शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा पाण्याची लाईन वगैरे सुद्धा कशाप्रकारे केलेली आहे, जेणेकरून पाण्याचा साठा कुठेही राहू नये यासाठी. आता इथे एक बंगला आहे तो 1 BHKचा, तर मी तो आतमधून दाखवतो तुम्हाला इंटेरियर त्याचं कसं आहे ते. तसंच मित्र रँकोज कोकणात बंगला यांचं मुंबईमध्ये सुद्धा ऑफिस आहे, तर त्याचा सुद्धा ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर आपले कोकणातले कोण चाकरमानी मुंबईमध्ये राहत असतील आणि त्यांना त्या ठिकाणचा बंगला घ्यायचा असेल तर ते मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकतात. चला तर मित्र आता आपण हा 1 BHK पाहूया कशाप्रकारे आहे तो. अजून एक मित्र सांगायची गोष्ट की रँकोज कोकणात बंगला यांचे जे बंगले जी घरं यांनी बांधलेली आहेत ना ही सर्व वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेली आहेत. तर काही लोकांना कसं वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व घरं किंवा बंगले पाहिजे असतात, तर त्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण यांनी ऑलरेडी तो सर्व अभ्यास करून त्याच्यानुसारच हे सर्व बंगले किंवा घरं बांधलेले आहेत. तर चला आता आपण जाऊया 1 BHKमध्ये. हे बघा, इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा हा परिसर दिसतो. हे समोरचे आपले सर्व शेजारी वगैरे जे कोण असतील ते, ही सर्व साईट आता लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे जर कोणाला या ठिकाणी घर घ्यायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क साधू शकता. आणि आता आपण 1 BHKच्या या हॉलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा प्रकारे खूप सुंदर असं इथे आल्यानंतर फील येतो आहे. हे बघा, इथे ही एक मोठी अशी विंडो आपल्याला मिळते आहे आणि त्याचप्रमाणे समोरच्या साईडला एक विंडो आणि दरवाजा.
इथे हे बघा, हे दुसऱ्या बंगल्याचं पण काम सुरू आहे. हा जो 1 BHKचा बंगला आहे तर तो आहे 550 स्क्वेअर फूटचा. ओके, हा हॉल नंतर आता आपण आलो आहोत ते म्हणजे किचनमध्ये. इथे हे आहे किचन, हे बघा. आणि हा पॅसेजसुद्धा खूप मोठा आहे किचनमध्ये, जेणेकरून इथे तुमचं फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे इथे काही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आणि तसंच इथे बेसिन येईल. ओके, आणि हा आहे बाथरूम. आता आपण हॉल पाहिला, किचन पाहिलं आणि हा आहे बेडरूम. अशा प्रकारे आता या ठिकाणी सुद्धा पाहू शकता. हे बघा, इथे सुद्धा आहेत ना, ही झाडं लावण्यात आलेली आहे. हे एक झाड आहे, त्यानंतर इथे आहे, इथे आपलं काजूचं झाड आहे आणि तसंच हा माड सुद्धा आहे. त्याच्या मागे इथे कलम आहे, आंब्याचं झाड, माड आहे. ओके, फणस आहे आणि त्याच्या पुढे चिकूचं झाड आहे, चिकूचं झाड आहे. अशा प्रकारे झाडाच्या चारी बाजूने झाडं लावण्यात आलेली आहेत. आणि हे आहे पेरूचं झाड आणि याला एक छोटासा पेरू सुद्धा धरलेला आहे. तर अशा प्रकारे झाडांची लागवड सुद्धा याच्या आजूबाजूला करण्यात आलेली आहे आणि ती झाडं सुद्धा आता जोपासली जातील. तर अशा प्रकारे हा 1 BHKचा इंटेरियर होता आणि त्याच्यानंतर हा बाहेरचा परिसर होता. मित्र हो, आता आपल्याबरोबर रॅन्कोज कोकणात बंगले यांचे डेव्हलपर या ठिकाणी सुधीर राणे सर आहेत. तर त्यांच्याकडून या सर्व साईटबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर सर, सर्वप्रथम तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मगाचपासून सर तुमच्या या साईटला आम्ही व्हिजिट करतो आहे. तर ही तुमची साईट पाहून, ही बंगलो पाहून खूप आनंद होतो आहे आम्हाला. आणि महत्त्वाची गोष्ट की जे चाकरमानी इथून मुंबईमध्ये वगैरे राहतात किंवा बाहेरच्या शहरात राहतात, ज्यांची गावामध्ये जमीन नाही आहे किंवा कौटुंबिक कुटुंब त्यांचं एकत्र कुटुंब, जॉईंट फॅमिलीमध्ये वगैरे आहेत, तर त्यांना स्वतःचं घर असं वगैरे जागेमुळे वगैरे मिळत नाही. तर तुमच्यामुळे जवळजवळ आतापर्यंत 350 कुटुंबांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अजून पुढे येतच आहे. तर या प्रोजेक्टबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. ह्या प्रोजेक्टची सुरुवात झाली साधारण एक 2005 पासून. आणि आम्ही सुरुवातीला विचार केला होता की आम्ही लोकांना झाडं लावून प्लॉट देऊ म्हणून. ओके, पण नुसती झाडं आणि प्लॉट लोक घ्यायला तेवढेसे उत्सुक दिसले नाहीत आम्हाला. आम्ही बराच प्रयत्न केला सुरुवातीच्या काळात आणि मग नंतर आम्ही डिसाईड केलं की नाही, लोकांना एक छोटंसं घरकुल दिल्यावर लोकांचा इंटरेस्ट राहील. कारण प्रत्येकाच्या अडचणी त्यामध्ये असतात की घर बांधून घेणं ही एक लोकांसाठी अडचण असते. बरोबर. आणि ती रिलायबल लोक म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी लोकांना मिळत नाहीत. तर ती त्यांची अडचण लक्षात घेऊन आपण मग विचार केला की आपल्याला तर झाडं द्यायची आहेत. लोकांचा जो 21,600 वेळा श्वास घेऊन जो ऑक्सिजन कंझ्युम करतो आपण, तो निसर्गाला परत करण्यासाठी झाडं गरजेची आहेत. तरी लोक इथे राहो किंवा रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग करो आणि कोणत्या वेगवेगळ्या वेने त्यांनी विचार करू दे, पण झाडं ही वाढतच राहतील. तर आमची सुरुवातीची जर तुम्ही बघितली 350 बंगल्यांमधली झाडं, तर त्यांची ग्रोथ तुम्हाला आता दिसेल की 5-6 वर्षानंतर बंगल्याच्या वर झाडं निघून जातात. बरोबर. आणि मग जे मायक्रो क्लायमेट तयार होतं त्यामध्ये लोकांना आणखी चांगलं वाटतं. बरोबर. तर बेसिक कन्सेप्ट हा होता. आणि त्यानंतर मग हळूहळू मग घरांचीच गरज लोकांची लक्षात आली. जॉईंट फॅमिलीत लोकांना बरीच फॅमिली मोठी होऊ लागली, मग घरांची गरज वाढू लागली. मग आता चाकरमानी जे इतर शहरात गेले आहेत ते परत मग आपल्या गावाकडे वळतात. मग त्यावेळी ते अशा प्रकारे छोटंसं पण स्वतःच्या हक्काचं सातबाऱ्यासहित आणि टुमदार असं घर त्यांना हवं असतं. मग आम्ही त्या झाडांसहित त्यांना ते घर देण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे मग वास्तुशास्त्राप्रमाणे कसं करायचं कम्प्लीट, छोट्यात छोटं पण चांगलं. आणि झाडं पण त्याबद्दल फळझाडं, तर फळझाडं मुलांना मजा येते. पेरू, चिकू, जाम, आंबा, फणस, काजू हे सगळं मुलांना मे महिन्यात इतर वेळी आल्यानंतर सुद्धा फळं वगैरे तोडायला स्वतःच्या हाताने जरा गंमत वाटते. बरोबर. तर त्या दृष्टीने ही सुरू झाली संकल्पना. आणि ही जर तुम्ही बघितलं की लोकांच्या अडचणी कशा
पुढे पुढे येत गेल्या तसं असं आम्ही त्यामध्ये चेंजेस करत गेलो. जसं बँक लोन हवं असतं, मग त्यासाठी कलेक्टर अप्रूव्ड असणं गरजेचं असतं, रेरा अप्रूव्ड असणं गरजेचं असतं, नियम आहेत काही रिअल इस्टेटमधले, ते सगळे कंप्लायन्स करून त्याप्रमाणे मग लोकांना 85% लोन मिळतं ह्याद्वारे. आणि मग 15% फक्त मुद्दल टाकून बाकीचं लोन घेऊन मग लोक अशा प्रकारे आपलं एक स्वतःचं घर बनवतात. सर म्हणजे आता एखाद्याला लोन करायचं असेल, मग हे लोन करण्यासाठी तुम्ही पण मदत करता का? संपूर्ण मदत आम्ही आमच्या मुंबई ऑफिसद्वारे करतो. ओके. कारण मेजर लोक जी आहेत ती मुंबई, पुणे, गोवा या ठिकाणून आपल्याकडनं चाकरमानी जे तिथे कामं करतात ते आपल्याकडे घरं घेतात. ओके ओके. तर अशी लोक जी आहेत त्यांना आम्ही ती सगळी मदत करतो. बरोबर. लोनची सगळी प्रोसिजर वगैरे कंप्लीट करून देतो. ओके. तर ती एक मित्र चांगली गोष्ट आहे. कारण का कसं असतं, काही लोकांना लोनच्या ह्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी वगैरे येत असतात, तर ते सुद्धा तुमच्याकडून करून मिळतं. तसंच सर म्हणजे आता मी मगाचपासून फिरतोय तर वेगवेगळ्या फॅमिली सुद्धा मी बघतोय. बरोबर. तर मी आतापर्यंत भेटलो ते सर्व आपल्या कोकणातलेच फॅमिली होत्या. बरोबर. तर मी जसं की पहिली मी माहिती घेतली की कशा प्रकारे हा प्रोजेक्ट चालतो वगैरे, तर सर पण खुद्द हे आपल्या कोकणातलेच आहेत. कोकणातले म्हणजे कुडायचेत ना सर? हो, आम्ही असे मातोंड, वेंगुर्ला मातोंड. ओके. आणि तुम्ही रॅनको हे नाव वाचल्यानंतर पण लक्षात येईल की राणे अँड कंपनी याचा शॉर्ट फॉर्म तो रॅनको असा आहे. आणि आम्ही मातोंड गावचे आहोत. आणि प्लस इथेच राहून इथेच शिकल्यामुळे इकडच्या संपूर्ण भूभागाची थोडीशी माहिती आहे. बरोबर. त्यामुळे लोकांच्या अडचणी पण जवळून बघितल्यामुळे मग आता ही झाडं जगवायची तर काय करायचं, तर त्या फॅसिलिटी कशा द्यायच्या, तर मग चिरेबंदी कुंपण हवं, कारण मग गुरांनी येऊन झाडं खाऊ नये. बरोबर. म्हणजे कमीत कमी कॉस्टमध्ये देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतील, चिरेबंदी कुंपण, स्ट्रीट लाईट आणि डांबरी रस्ते, हे आता आमच्या हळूहळू एका गोष्टींमध्ये आम्ही फॅसिलिटी स्टार्ट केल्यात. ओके. बेसिक उद्देश जो आहे तो झाडांची ग्रोथ होण्यासाठी. कारण सगळीच लोक 100% अजून राहत नाही तिकडे, सेकंड होम म्हणूनच वापर करतात. ओके. पण त्यांचं जे फ्युचरचं घर म्हणून ते बघतात या घराकडे, किंवा स्वतःचा प्लॉट असल्यानंतर माणूस ते घर भविष्यात जाऊन वाढवू पण शकतो, मोठं करू शकतो. जशी फॅमिली वाढेल तसं आपण इतर ठिकाणी करू नाही शकत, पण आमच्या रॅन्कोच्या कुठच्याही प्रोजेक्टवर स्वतःचं घर ते कधीही एक्सपांड करू शकतात. अच्छा. त्यांना हवं त्याप्रमाणे. ओके. आणि ह्या फॅसिलिटी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप असेल तर त्यांना हे एक्सपांड करणं सोपं जातं. मग त्यात अडचणी येत नाही. बरोबर. सर आता जसं की अडचणींवरून विषय चालू असतं, तर काही ठिकाणी असं असतं की पाण्याचा, इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. मग या ठिकाणी तो कसा काय सोडवला जातो प्रॉब्लेम? पाण्यासाठी आम्ही काय करतो की रेन हार्वेस्टिंग करतो. आता रेन हार्वेस्टिंग म्हणजे मुळात सुरुवातीला बोर मारल्या जातात 500-500 फुटाच्या, आणि त्याच्यावर विहिरी मारल्या जातात. ओके. त्यामुळे काय होतं, पावसात जेव्हा विहीर भरते त्यावेळी ते पाणी त्या 500 फुटापर्यंत सगळीकडे स्टोरेज होतं. अच्छा. आणि तेच पाणी आपल्याला परत वापरायला मिळतं. त्यामुळे सुरुवातीला ज्या विहिरीला पाणी कमी असतं, ज्या बोरला पाणी कमी असतं, ते जशी अशी वर्ष 2, 3, 4 वर्ष होत जातात तसं त्याला 24 तास पाणी मिळत राहील, एवढं पाणी वाढतं. असे आमचे जवळजवळ 10 ते 12 प्रयोग ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत सगळ्या प्रोजेक्टवर. अच्छा. त्याचप्रमाणे सर आता दुसरी गोष्ट की तुम्ही बोललात की सेकंड होम म्हणून पण काही लोक या ठिकाणी बघतात. बरोबर. तर काही मी बघितले तर फर्स्ट होम म्हणूनच या ठिकाणी आता राहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. बरोबर. तर आता सेकंड होम म्हणजे आता लोकांचं कसं असतं की थोडंसं कामाच्या दगदगीतून आराम मिळण्यासाठी, थोडासा ज्या ठिकाणी राहतात शहराच्या ठिकाणी वगैरे राहत असतील तर थोडंसं कंटाळा आला म्हणून फ्रेश होण्यासाठी, एक मन शांत करण्यासाठी या ठिकाणी ते लोक येत असतात सेकंड होम म्हणजे. बरोबर. मग आता इथे आल्यानंतर त्यांना आजूबाजूची पर्यटन स्थळ पण फिरण्याचा मोह होणार किंवा बरोबर. मग इथून पर्यटन स्थळ वगैरे असे कुठली इथे कनेक्टिव्हिटी कशी आहे की आता हे सावंतवाडी टर्मिनस हे पूर्ण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहे. बरोबर. आणि टुरिझम म्हणून या ठिकाणी जास्त सरकार, IRCTC सगळेजण पाहतात. अच्छा. गोव्याचं टुरिझम प्लस सिंधुदुर्गाचं टुरिझम, ओके, असं दोन्ही मिळून क्लब करून ते त्यातमधून फॅसिलिटी देऊ इच्छित आहेत. आणि ते अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर असल्यामुळे, इथून मोपा 32 किलोमीटरवर असल्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. रेल्वे स्टेशन, मोपा, ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या आहेत. अच्छा. मोपा म्हणजे मित्र हो गोवामधील इंटरनॅशनल एअरपोर्ट, ते सुद्धा इथून 32 किलोमीटर वरतीच आहे. बरोबर. अच्छा. आणि त्याचप्रमाणे इथून 2-3 बीच सुद्धा जवळच आहेत ना. हो, शिरोडा बीच आहे, वेंगुर्ला बीच आहे, दोन्ही 18 किलोमीटरवर आहेत. आपल्या प्राईजमध्ये इन्क्लुडिंग गोष्टी असतात, जसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टार रोड आहे, इलेक्ट्रिसिटी मीटर आणि ट्रान्सफॉर्मर, पाण्याचं कनेक्शन, RCC ओव्हरहेड टँकपासून ते संपूर्ण बंगल्यापर्यंतचं कनेक्शन, बंगल्यावर 1000 लिटरची पाण्याची टाकी, बंगला, सेफ्टिक टँक, त्याची सिवेजची फॅसिलिटी आणि गेट आणि चिरेबंदी कुंपण,
ह्या सगळ्या गोष्टी आणि स्ट्रीट लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करून ही प्राईस कोट केलेली आहे. अच्छा. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा चार्ज हा वेगळा राहील, तो तुम्हाला नंतर सांगितलं जाईल त्याप्रमाणे. ओके. आणि त्याचप्रमाणे सर दुसरी एक गोष्ट की काही लोक असतील आपल्या इथलेच, जर कोणाला कोकणातल्या लोकांना घ्यायचं असेल तर ते इथे येऊ शकतात. बरोबर. जर आपले चाकरमानी मुंबईमध्ये वगैरे जे लोक असतील तर ते तुमच्याशी कसा काय संपर्क साधू शकतात काय? ते आमचं सांताक्रूज ईस्टला मुंबईला विद्यानगरी मार्गला ऑफिस आहे. ओके. त्या ठिकाणी संपर्क करून ते अपॉइंटमेंट घेऊन तिथे येऊ शकतात. ओके. आणि त्यात रविवारी आमचं साईट आणि मुंबई दोन्ही ऑफिस संडेला बंद असतं, पण बाकी वीकडेजमध्ये आम्ही त्यांना भेटतो. ओके. आणि तसंच मित्रो रॅनको कोकणात बंगला यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तसंच स्क्रीनवरती सुद्धा देत आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता आणि जी काही माहिती असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्याचप्रमाणे सर आता एखादा प्रोजेक्ट होतोय तर या ठिकाणी परप्रांतीय वगैरे येतील किंवा काय, तर ते आतापर्यंत कसं आहे की आता आम्ही 350 बंगल्यांची पोझिशन ऑलरेडी दिलेली आहेत. ओके. आणि ह्या 350 लोकांमध्ये तरी आमच्याकडे जे जॉईंट फॅमिलीमध्ये ज्यांची फॅमिली मोठी मोठी होत जाते, मग त्यांना स्वतःच्या घराची गरज पडते, ओके. त्या पद्धतीने आमच्याकडे 350च्या 350 लोक ही कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातलीच मेजर इकडे ज्यांची गावं आहेत, त्यांना इथेच गणपतीला जायला जवळ पडावं, इतर काही कारणांमुळे देवाच्या कामासाठी इतर कामांसाठी त्यासाठी त्यांनी इथे घर घेतलेलं आहे. हे त्यांचं गावाकडचं घर आहे आणि मुंबईत किंवा इतर शहरांमध्ये असतील, गोव्यात किंवा पुण्याला, तर त्यांची तिथे घरं आहेतच. पण हे जे घर आहे हे आता आणि आणखी 64 लोकांना आम्ही जे पोझिशन देतो, ही जी आमची ऑलरेडी बुकिंग झालेली घरं पण उभी आहेत, हे पण सगळे आपले ह्या कोकणातले ह्या मातीतलीच लोकं आहेत. तर अजून तरी आमच्याकडे तरी परप्रांतीय वगैरे असे कोण आणि त्यांना दुरून कोणी येण्याचा आणि इथे एस्टॅब्लिश होण्याचा एवढं अजून काही इथे तेवढी खूप मोठी मुंबईसारखी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे शहरांसारखी. अजूनही इथे थोडंसं गाव हा थोडासा मेंटेन आहे आणि आम्ही जेवढ्या पण डेव्हलपमेंट केल्या त्या सगळ्या पडीक जमिनींवर केलेल्या आहेत. तुम्ही ह्याचं गुगल लोकेशन काढा, 2 वर्षापूर्वीचं ह्याचं गुगल पिक्चर चेक करा, आमच्या प्रत्येक प्रोजेक्टचं चेक करा आणि तुम्हाला जाणवेल पडीक जमिनींचाच आम्ही विकास केलेला आहे. आम्ही झाडं कट करून, झाडं तोडून किंवा असला कोणताही विकास केलेला नाही. तर ह्याची आम्ही तुम्हाला पूर्ण खात्री देऊ शकतो. आणि जी पण आता तुम्ही बंगले किंवा जुने बंगले पाहाल तर तुम्हाला असं दिसेल की बंगला दिसतच नाही, झाडच दिसत आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्हाला वाटेल हे जंगल आहे, तर जंगल नाही आहे, ते फळझाडं वगैरे त्यांच्या चॉईसने त्यांनी लावलेली फळझाडं आहेत. थोडंसं मेंटेनन्स केलं की त्याच झाडांना गेटअप येतो, मेंटेनन्स नाही केलं तर मग तो गेटअप येत नाही. म्हणून मेंटेनन्स करण्यासाठी सुद्धा आम्ही आमच्याकडे अधिकार नाही ठेवले सगळे, ते त्या राहणाऱ्या लोकांमधल्याच काही लोकांनी कमिटी स्थापन करून सोसायटी किंवा असोसिएशन करून ते सांभाळ करतात. म्हणजे सगळा अधिकार हा त्या राहणाऱ्या लोकांकडेच असतो. ॲज अ डेव्हलपर आम्ही आमच्याकडे कोणताही अधिकार राखून ठेवत नाही. सगळी डेव्हलपमेंट आणि त्याचं जे पुढचं हे आहे ते सगळे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल 7/12 प्रत्येकाकडे असतात. त्यामुळे सोसायटी किंवा असोसिएशन यांच्याकडे तसा मालकी हक्क नसतो. मालकी हक्क हा इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा असतो आणि फक्त हे मेंटेनन्स जे आहे कॉमन फॅसिलिटीचं मेंटेनन्स, सिक्युरिटी गार्डपासून ते झाडांना पाणी घालणं आणि बाहेरून मेंटेनन्स करणं, ह्या ज्या मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत, स्ट्रीट लाईट वगैरे, हे फक्त त्या असोसिएशनकडनं बघितलं जातं. अच्छा. तर मित्र खूप चांगली अशी माहिती या ठिकाणी आपल्याला राणे सरांनी दिलेली आहे, तर त्याबद्दल सर तुमचा खरंच आभार मानतो. तसंच मित्र हो, जर कोणाला रॅनकोज कोकणात बंगला यांच्या झाडासहित बंगलोमध्ये जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी वेळोवेळी स्क्रीनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. मित्र हो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.